जय शिवराय मित्रांनो, आज आपण कोल्हापूरच्या शेवटच्या गावातून पडसाई ते मुडागड किल्ला असा एक अविस्मरणीय ट्रेक केला। सकाळी रंकाळ्याचं दर्शन घेतलं आणि पडसाई गाव गाठलं। हे गाव लहानचं, फक्त 40 ते 50 उमऱ्यांचं, पण तिथूनच जंगलाची सफर रोमांचक होत गेली। जांभळी नदी पार करताना पावसाळ्यातील तिचं रौद्र रूप डोळ्यासमोर आलं। ट्रेक सुरू झाला, वाटेत पडसाई धरण पाहायला मिळालं। जंगल घनदाट होत गेलं आणि बाबाजी आमचा छोटासा गाईड या परिसरातील झाडं झुडपं आणि रस्त्यांबद्दल माहिती देत होता। त्याच्या मदतीने आम्ही शिककाईच्या झाडाचीही ओळख करून घेतली। मुडागड किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा पौराणिक शिव मंदिर, खोदलेल्या पाण्याच्या टाक्याने मजबूत जांभळी दगडांची तटबंदी पाहिली। मात्र या किल्ल्याचं बांधकाम अपूर्णच राहिले। अपशकुनाच्या कहाण्या इथल्या ज्येष्ठांकडून ऐकायला मिळाल्या। ट्रेक नंतर मम्मीने दिलेली चपाती, गवारीची भाजी आणि कांदा खाल्ल्यावर थकवा मावळला। ट्रेक थोडा दमवणारा होता, पण सह्याद्रीच्या डोंगर रांगा, घनदाट जंगल पाहून सगळा थकवा निघून गेला। परतीच्या वाटेवर एक गूढ गुफा पाहायला मिळाली, जिथे जंगलातील शांतता आणि रहस्य अंगावर काटा आणणार होतं। असा होता आजचा रोमांचक ट्रेक। तुम्ही मुडागड किल्ला अनुभवू शकता। ट्रेकचं लोकेशन आणि गाईड बाबाजी याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे। तुम्हाला मुडागडचा इतिहास, सह्याद्रीचं सौंदर्य आणि जंगलाचं थ्रिल्स कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही ट्रेकला जाणार असाल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ट्रेक पार्टनर्सला टॅग करायला विसरू नका।